नमस्कार, मी अमोल जोशी. माझ्या मिड डे मध्ये आपण महत्त्वाचे सर्व अपडेट्स बघणार आहोत. इस्रायल आणि अमेरिकेनं तेहरानवरचे हल्ले आता वाढवलेत. IRGCच्या तळांवर इस्रायल आणि अमेरिकेनं स्ट्राईक्स केलेला आहे. त्यामुळे या युद्धाची तीव्रता दुसऱ्या दिवशी देखील कायम असल्याचं चित्र आहे. IRGCच्या तळांवर इस्रायल आणि अमेरिकेनं हल्ले सुरू ठेवलेले आहेत आणि दोन्हीकडून सध्या एकमेकांवर जोरदार हल्ले करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर आखाती देशात अडकलेल्या भारतीयांसाठी सरकार मोहीम राबवणार आहे. भारताच्या तिन्ही सेना दलांना हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. हवाई आणि जलमार्गे भारतीयांच्या सुटकेसाठी ऑपरेशन राबवणार असल्याची देखील शक्यता आहे. तर अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्याच्या निषेधार्थ श्रीनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला. श्रीनगरमधील नागरिक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले. श्रीनगरमध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर अश्रुधुराचा मारा करण्यात आला. खामेनींच्या हत्येविरोधात आंदोलन करणाऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा करावा लागला. हम इसराइल के खिलाफ एहतजाज करने निकले हैं ताकि जो मजलूमों की हिमायत करे उनके खिलाफ ऐसा एक्शन ना लिया जाए और जो भी उनके साथ है वो भी इस जुल्म में, इस मार्टरडम में, इस एयर स्ट्राइक में बराबर के हिस्सेदार है. चाहे वो मोदी हो जो इसराइल गए और वहां पे उनके साथ क्या बात की कि दूसरे ही दिन रहबर मुअज्जम सैयद अली खामनाई को शहीद कर दिया गया. तर सौदीच्या रास तनुरामध्ये अरामको कंपनीवर इराणनं ड्रोन हल्ला झाल्याचा दावा समोर आलाय. मात्र शाहीन ड्रोननं अरामकोच्या तेल रिफायनरीवर हल्ला केल्याची माहिती आहे. ड्रोन हल्ल्यानंतर तेल रिफायनरीमध्ये स्फोटामुळे आग लागली. अरामको रिफायनरीवर हल्ल्यामुळे युरोपच्या तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र सौदीनं हे सर्व दावे फेटाळलेत आणि कोणताही हल्ला झाला नसल्याचं म्हटलं. तर इस्रायलनं लेबनॉनवर तुफानी क्षेपणास्त्र हल्ले केलेले आहेत आणि यामध्ये 31 जण ठार झाल्याचं कळतंय. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. सकाळी लेबनॉननं इस्रायलवर ड्रोन डागले होते. लेबनॉनच्या ड्रोन हल्ल्यामध्ये अनेक इस्रायली जखमी झालेले होते. लेबनॉनच्या ड्रोन हल्ल्यांना इस्रायलकडून आता खतरनाक प्रत्युत्तर देण्यात येत आहे. तर आखातातल्या युद्धाची तीव्रता वाढल्यामुळे शेअर बाजारातली घसरण वाढली आहे. इराणकडून चौफेर हल्ले सुरू असताना इस्रायलनं देखील हल्ले वाढवलेत. त्यामुळे शेअर बाजारामध्ये आता पडझड होताना चित्र दिसतं आहे. सेन्सेक्स मधली घसरण 1600च्या वर गेली तर निफ्टी 500 पेक्षा अधिक अंकांनी घसरला. तर आता जॉर्डन सुद्धा युद्धाच्या विळख्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात येते.